हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 25वा, ओवी क्रमांक 102. ज्ञानदेवा फळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ केले असे. ज्ञानदेवा फळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ केले असे. आता या अभंगाची सांगता करताना एक महाविलक्षण गोष्ट श्री ज्ञानेश्वर माऊली सांगत आहेत. येथे हरिनामाची त्यांची स्वानुभूती, हरिनामाचा सर्वोच्च असा महिमा ते गात आहेत. श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात की ज्ञानदेवा फळ नारायण पाठ. हरिनामाच्या उपासनेची फलश्रुती म्हणजे हरिनामाची उपासना हीच फलश्रुती आहे. येथे हरिनाम हे साधनच साध्य आहे. हरिनामाची एक अद्भुत अशी ही स्वानुभूती आहे. हरिनाम घेत असावे, हरिनाम घेत राहावे असे व्यसन लागावे. अखंडपणे हरिनाम घेण्याची पात्रता अंगी बाणावी. हरिनामाची जन्मजात गोडी लागावी. हरिनामाशिवाय जिणे अशक्य व्हावे. हरिनाम हेच जीवन व्हावे. हरिनामाच्या सहजानुभूतीत आयुष्य व्यतीत व्हावे. हीच मुळी हरिनामाची फलश्रुती आहे. अन्य फलश्रुतीची आवश्यकताच नाही. ज्याच्या अंगप्रत्यंगात भक्ती मुरलेली आहे, भक्ती भिनलेली आहे, रोमारोमातून भावभक्ती स्त्रवत आहे, असा खरा भक्त कधीही देवाजवळ मुक्तीची मागणी करत नाही. असा भक्त मुक्त होऊन जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका करून घेऊ इच्छित नाही. तो सायुज्यमुक्त म्हणूनच जगू इच्छितो. असा भक्त परत परत सायुज्यमुक्त म्हणून जन्म घेऊन देवाची भक्ती करू इच्छितो. तो देवत्व मिळवू इच्छित नाही. त्याला देवाच्या चरणी बसून देवाचे ध्यान लावण्यात स्वारस्य असते. त्याला देव होण्यात स्वारस्य नसते. त्याला भक्तच व्हायला आणि तसे जगायला आवडते. हलवाई होण्यापेक्षा त्याच्याशी झालेली मैत्री जास्त गोड असते. श्री ज्ञानेश्वर माऊली पुढे सांगतात की सर्वत्र वैकुंठ केले असे. अशा भक्तांनी येथे या भूतलावरच वैकुंठ उभे केले आहे. येथे साधू संतांची मांदियाळी जमा झालेली आहे. जेथे भक्त, जेथे भावभक्ती, जेथे नामसंकीर्तन, तेथे भगवान असा संतांचा अनुभव आहे. त्यामुळे येथेच जागोजागी श्रीहरी आणि त्याचे भक्त एकत्र झालेले आहेत. त्यामुळे येथेच वैकुंठ निर्माण झाले आहे. येथे सर्वत्र शुद्धी, पावित्र्य, सद्भाव, सत्प्रवृत्ती, सर्व भूताभूती परमात्मा वसला आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरि ओम.